जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे। या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला तर अनेक जण जखमी झाले आहेत। या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे समोर आल्यानंतर भारत सरकारने कठोर पवित्रा घेतला आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे भारत सरकारच्या त्या 5 मोठ्या निर्णयांबद्दल ज्यांनी पाकिस्तानला सनसनीत प्रत्युत्तर दिले आहे। नमस्कार, मी योगेश, आपण पाहताय ट्रेंडिंग गप्पा। पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची सीसीएस बैठक पार पडली। या बैठकीत 5 ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले जे की पाकिस्तानला आतंकवादाच्या मुद्द्यावरती कठोर मेसेज देतात। पहिला निर्णय, सिंधू जल करारावरती बंदी। 1960 चा सिंधू जल करार तत्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला आहे। हा करार पाकिस्तानसाठी जीवनरेखा मानला जातो, कारण सिंधू आणि तिच्या उपनद्यांमधील 80% पाणी पाकिस्तानला मिळते। विदेश सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडील दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करत नाही तोपर्यंत हा करार पुन्हा लागू होणार नाही। दुसरा निर्णय, अटारी सीमा बंद। भारत पाकिस्तान दरम्यानची अटारी वाघा सीमा तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आली आहे। यामुळे दोन्ही देशांमधील नागरिकांची ये-जा पूर्णपणे थांबेल। वैध कागदपत्रांसह पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना 1 मे 2025 पर्यंत परतण्याची मुभा देण्यात आली आहे। हा निर्णय पाकिस्तानच्या छोट्या व्यापाऱ्यांसाठी मोठा आर्थिक धक्का ठरेल। तिसरा निर्णय, पाकिस्तानी नागरिकांचा भारतात प्रवेश बंद। पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश करण्यासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। सार्स व्हिसा सवलत योजनेतून पाकिस्तानला वगळण्यात आले आहे। यापूर्वी जारी करण्यात आलेले सर्व SPES व्हिसा रद्द करण्यात आले आहेत। यामुळे पाकिस्तानी कलाकार, विद्यार्थी आणि रुग्णांना भारतात येण्यास मनाई असेल। चौथा निर्णय, 48 तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा। भारतात सध्या असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत देश सोडण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत। यामध्ये SPES व्हिसावर भारतात आलेले नागरिकही सामील आहेत। हा निर्णय दहशतवाद्यांचा संभाव्य प्रवेश रोखण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे। पाचवा निर्णय, पाकिस्तानी राजदूतांना परत पाठवणे। भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सर्व पाकिस्तानी राजदूतांना 48 तासात भारत सोडण्यास सांगितलेले आहे। याशिवाय पाकिस्तानी उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची संख्या 55 वरून 30 वर कमी करण्यात आली आहे। भारतानेही इस्लामाबादमधील आपले राजनयिक आणि सैन्य सल्लागार परत बोलावले आहेत। पहलगाम हल्ल्याने भारताच्या संयमाची परीक्षा घेतली, पण नव्या भारताने शब्दांऐवजी कृतीतून प्रत्युत्तर दिले आहे। हे 5 निर्णय पाकिस्तानला स्पष्ट संदेश देतात की दहशतवादाला कोणत्याही स्वरूपात सहन केले जाणार नाही। भारत सरकारच्या या कठोर पावलांचे तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी ट्रेंडिंग गप्पा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।